अँड वेलकम टू द ऋतुजाज लाईफस्टाईल ब्लॉग. सो आज 17 तारीख आहे आणि आज आहे माझा बर्थडे. सो व्हिडिओ जर बघित असेल तर बर्थडेचं एक विश नक्कीच करा, त्यामुळे छान वाटेल. आणि बर्थडे त्याच्यामुळे आणि 2-3 दिवसानंतर गावची यात्रा पण आहे आमच्या, त्यामुळे गावाला जायचंच होतं. तर आज सॅटर्डे, आजपासून सुट्टी होती तर आजच प्लॅन केला जायचा. जाता जाता रस्त्यामध्ये 2 मंदिरं लागतात, एक महडचा गणपती आणि सोबत पुढे बघू आम्ही. सो आज बर्थडे त्याच्यामुळे म्हटलं स्पेशल काहीतरी, तर तिकडे आम्ही आज जाणार आहे. सो आजचा ब्लॉग बर्थडे म्हणजे स्पेशल दिवस आहे, सो स्पेशल ब्लॉग असेल, तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आणि ह्यानंतर तुम्हाला छान छान माझ्या गावाकडचे ब्लॉग बघायला भेटतील. आणि मी चालले तर गावची आमच्या यात्रा आहे. माझा खेड तालुका आहे. खेड तालुक्यामध्ये वाडा गावची धर्मनाथ रायांची बीज असते खूप मोठी. सो तुम्ही जर कोणी तिकडचे असेल तर एक कमेंट करा, कारण त्या यात्रेला सगळेच जण येतात. सो चला भेटूया आपण लवकरच. हाय, तर आता ना 10 वाजलेत आणि आम्ही इकडे पोहोचलो. तिकडनं हार वगैरे घेतला. आजी पण बसलेला एक, त्यांना खायला वगैरे देत होतो पण त्यांनी नाही घेतलं, मग त्यांना पैसे दिले. बाजूला इकडे सगळे शॉप्स आहेत आपलं खरेदी करण्यासाठी, देवाचे पूजेचं सामान वगैरे त्याच्यासाठी. ना पिकनिकचे जे पोरं असतात तेच जास्त प्रमाणामध्ये येतात. मी सुद्धा म्हणजे आम्ही सुद्धा शाळेत असताना पिकनिकलाच आलेलो इकडे. त्याच्यानंतर खूप दिवसानंतर म्हणजे बरेच वर्षानंतर आलं इकडे. सगळे साईडला म्हणजे दोन्ही साईडला सगळे शॉप आहेत. पेढे, नारळ वगैरे, पूजेचं साहित्य वगैरे सगळं मिळतं इकडे. तर आजचा दिवस ना थोडासा स्पेशल आहे. आणि याच्या अगोदर म्हणजे बरेचदा माझं मीच बर्थडे सेलिब्रेट करायची किंवा सकाळी सकाळी स्वामींच्या मठामध्ये जायची. हे संध्याकाळी केक वगैरे आणून तेवढं सेलिब्रेशन करायचं. आज फर्स्ट टाइम म्हणजे सुट्टी भेटली आहे, त्याच्यामुळे मग छान जाता जाता आम्ही मंदिरात वगैरे इकडे तिकडे म्हणजे जसं पाहिजे तसं छान टाईम स्पेंड करायला भेटेल आणि बर्थडेसुद्धा छान सेलिब्रेट होईल. तर आता आपण आलो इकडे मंदिराच्या इथे. ना म्हणजे अर्धा पाऊण तासाची एक लाईन आहे, अर्धा पाऊण तासामध्ये होऊन जाईल. बरेचसे स्कूलचे पोरं वगैरे येऊन गेले ना, त्यांच्यासाठी बराच वेळ लागला. तर त्याला इथे गर्दी आहे भरपूर. आपण दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर भेटूया परत नंतर. इकडे बघ पिल्लू, तर पप्पा वरती नाही जायचं. एकदम 15-20 मिनिटामध्येच दर्शन झालं. जास्त काही त्याच्यात लाईन आहे पण पटापट जाते. आणि आतमध्ये पण छान असं दर्शन वगैरे घेऊन जातात. पुजारी बाबांकडनं छान असं फुल आणलं आहे गाडीमध्ये गणपती बाप्पा त्यांना ठेवण्यासाठी. आणि जर इकडे बसलं तेव्हा बाहेर गेल्याच्या नंतर परत एकदा भेटूया आपण. दर्शन झालं छान असं, तिथे बसलो, बाहेर आलं. आणि जिथून आपण एक्झिट घेतो ना तिथे पुढे इकडे दत्तगुरूंचं मंदिर आहे. सो तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊन येतोय. इकडे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. सो इकडे दर्शन वगैरे घेतोय आम्ही. आता आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसतो, त्याच्यामुळे चला इकडनंच मी तुम्हाला दाखवते. काय आलो तर आता दर्शन वगैरे झालं, दर्शन करून निघलोय. तर प्रिशाच्या बाबांना पण सर्दी आणि खोकला वगैरे झाला, मला पण. सो गोळ्या घ्यायच्या. तर पुढे गेल्याच्या नंतर कुठेतरी नाश्ता करायला थांबणार आहे आणि त्यानंतर पुढे जाणार आहे आम्ही कारलाला. तिकडे एक विराई आहे तिकडे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे सगळं मी ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. की हां, हाय कर त्याला. हाय. तेरे बघा ना किती खाऊन ठेवलंय ना. गेला मंकी. पुढे छोटा मंकी, पुढे तिकडे छोटा मंकी. चल तिकडे चला पुढे गेला. पुढे छोटा मंकी आहे बघ. आलाय बघ, कसा आला बघ. खाऊ खायला जरा छोटा आहे तुझ्यासारखा. पार्किंग ना खूप खाली होती. पार्किंग वगैरे लावली आम्ही, गाडी लावली. आणि पार्किंगमध्ये खूप सारी गर्दी, म्हणजे वरती पण गर्दी असणार आहे. बरेच लोक आहे का इकडे नवस वगैरे असतात ना, नवस फेडायला येतात. त्यानंतर बारसं वगैरे असतं, काय काय मुंडन वगैरे, ते लोक पण येतात. सो इकडे गर्दी बरीच आहे. आणि त्यामध्ये आज शनिवार आहे. बघू आता वरती जाऊन. थोडासा उन्हाची वेळ झाली, म्हणजे 11:30-12चं टायमिंग आहे, त्याच्यामुळे जरा दम पण लागतं. आता वरती चढायला किती वेळ लागेल काय माहिती. इकडे आलं चढत. आता इथून जायला वरती शिड्यांनी चढून जायचं आहे. बाजूला सगळे इकडे शॉप वगैरे जसं की प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतात, पूजेसाठी सामान वगैरे, देवाचं सामान वगैरे त्याच्यासाठी. चला, गर्दी तर भरपूर दिसते. म्हणजे वरतून खाली सुद्धा बरेच लोक येतात, खालून सुद्धा जाताना बरेच लोक आहेत वरती. काय घ्यायचं आहे? गाडीत आहे, गॉगल आहे. चला बघा, एवढी गर्दी वरतून सगळेजण खाली येतात. आणि शनिवार रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी असणारच आहे. बऱ्याचशा पालख्या वगैरे पण इकडे येत आहेत.
आणि पौष महिना त्यामुळे पौष महिन्यामध्ये ना इकडे देवीचं म्हणजे एक तो महिना पूर्ण देवीचा असतो, त्यामुळे बरेचसे लोक ओटी वगैरे भरायला येतात. त्यामुळे आजच्या दिवशी बरीचशी गर्दी आहे इकडे. इकडे सगळं सामान वगैरे ओटीचं. अर्ध्यापर्यंत चालत आलोय आणि खूप दम लागतो कारण 12 वाजताचा टाइम आहे. ऊन वगैरे पण झाले. पाठीमागे सगळं चिंच, बोरा वगैरे, आंबे वगैरे असतं, काकडी वगैरे सगळं भेटतंय. पण वरतून येताना बघूया. आता पहिले जाऊया वरती. टीशा, तुला काय खाऊ घ्यायचं? खाऊ घ्यायचं. केस करणी, केस नीट कर. वरती जाऊया. 3 स्टॉप घेऊन फायनली वरती पोहोचलो. येता वॉटरमेलन घेतलं, पाण्याची बॉटल घेतली. वरती यायला खरंच इतकं म्हणजे चढायला ना आणि उन्हाच्या टायमामध्ये अजिबात होत नाही, दम लागतो खूप. मेन म्हणजे प्रॅक्टिस नसते आपल्याला, त्यामुळे ना जर यायचं असेल असं सकाळी लवकर जर आलं ना तर गर्दी पण नाही राहत आणि सकाळी चढायला पण एक एनर्जी राहते वेगळीच. आणि त्यात लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना घेऊन पण चढणं ते खूप जास्त अवघड होतं. तरी पण प्रिशाच्या बाबांनी म्हणजे त्यांनीच आणलं पूर्ण वरतीपर्यंत. इकडे लेणी पण आहे बाहेर, माहीत असेल बऱ्याच जणांना. ते लेणी ना पहिलं आम्ही पिकनिकला आलेलो त्यावेळेस ते फ्री होतं, वगैरे 5 रुपये वगैरे तिकीट होतं. सो आता तिकडे तिकीट वगैरे काहीतरी 50-60 रुपये. आणि इकडे मंदिरासाठी पण बरीचशी गर्दी आहे. सो आपण पोहोचलो इकडे मंदिराकडे. इकडे पाठीमागे मंदिर आहे आणि इकडे लेणी आहे. ऊन खूप झालंय आता, तरी अजून बरीचशी पब्लिक खाली आहे. ते लोक येत आहेत. बऱ्याच जणांचे नवस वगैरे असतात. ते तर किती प्रत्येक पायरीला चढत म्हणजे ते काय कुंकू वगैरे लावत येतात, दिवा लावत येतात. कसे येतात काय माहिती, त्यांना तर खूप म्हणजे मानावं लागेल. कारण तिथून इथं वरती येईपर्यंतच खूप जास्त दम लागतो उन्हाचा. पण वरती आल्याच्या नंतर खूप छान वाटतं. हवा वगैरे छान मोकळी आहे, जरा फ्रेश वाटायला लागलं. चला दर्शन वगैरे घेतो, मग परत खाली जाताना भेटूया. तिथे शॉपिंगसाठी बरेचसे दुकान आहेत, पण अशा ठिकाणी ना खूप महाग देतात, त्यामुळे काही घ्यावं वाटत नाही. तरी पण बघूया जाता काय आवडलं तर घेऊया. खूप गर्दी असं सांगितलं. म्हणजे बरेचसे लोक ना बाहेरच येत नसतं, त्याच्यामुळे खूप गर्दी दिसत होती. पण आतमध्ये आल्याच्या नंतर 1-2 मिनिटाच्या आतमध्येच लगेच दर्शन झालं. मंदिरामध्ये काहीच गर्दी नाहीये, सगळी गर्दी ती सगळी बाहेरच आहे. माझ्या मते बरेचसे लोक तिकडे कोंबडे वगैरे कापायला येतात, तसं त्यांची गर्दी असेल. आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर तिकडं फोटो सेशनच त्यांचं चालू आहे. लेणी वगैरे बघणं तिकडेच आहे. मंदिरामध्ये काहीच गर्दी नाहीये, बाहेर खूप गर्दी दिसते. खाली पण खूप गाड्या पार्क होत्या, त्याच्यामुळे वाटलं दर्शन होतंय नाही होतंय माहीत नाही. पण फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये दर्शन झालं आणि मस्त झालं दर्शन, छान वाटलं. दुपारच्या नंतर डायरेक्ट आत्ता भेटते, कारण दुपारी तिकडनं आल्याच्या नंतर पिल्लू झोपलेली. वरती एकविरा आईला चढून आलेलो, म्हणजे पायऱ्या वगैरे तिकडे खूप दमलेलो. त्याच्यामुळे घरी आल्याच्या नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला. मम्मीच्या घरी आलोय खेडमध्ये, खेड राजगुरुनगर. त्यानंतर मग आराम वगैरे केला आणि आता झाली आहे संध्याकाळ. सो आता 7:30-8 वाजलेत. आता बर्थडेचा छोटासा प्लॅन केला. हॉटेलला जाणारे सगळेजण जेवायला आणि तिकडेच छोटासा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. सो बर्थडेचं सेलिब्रेशन मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, ते पाहत राहा. आजचं बर्थडे सेलिब्रेशन होतं भावाकडनं. छोट्याशा भावाने मोठीशी पार्टी अरेंज केलेली. जे काही केलेलं ते माझ्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे आनंद देणाऱ्या गोष्टी होत्या. हे चतुर्थी हॉटेल खेड बायपासला आहे आणि इतकी छान क्वालिटी होती. आणि हे हॉटेलसुद्धा मुंबईच्या हॉटेलला म्हणजे मागे पडेल इतकं छान हॉटेल आहे. त्यानंतर छान असा केकसुद्धा कस्टमाइज करून त्याने आणला होता आणि तो केकसुद्धा खूप छान होता. त्यानंतर सगळ्यांनी मिळून छान असं बर्थडे सेलिब्रेशन केलं. खरं तर आज खूप छान वाटलं, कारण लग्नानंतरचा पहिलाच बर्थडे होता जो मम्मी म्हणजे माझ्या माहेरच्या घरून मला सेलिब्रेट करता आला. आणि त्यासाठी खूप छान वाटलं, कारण परत आपल्याला हे चान्स भेटत नाही. त्यानंतर मसाला पापड घेतला, त्याच्यानंतर व्हेज सायबो आणि नवऱ्याला म्हटलं थोडंसं तुम्हीही काहीतरी ट्रीट करा बर्थडे तर. त्यानंतर हे होतं पनीर पहाडी. सो बरेचसे आम्ही ना तिथे जे वेटर होते त्यांना सजेस्ट करून घेतलं होतं आणि खूप छान असं सजेशन त्यांनी दिलं. आणि इथली क्वांटिटी, क्वालिटी आणि प्राईस सगळं एकदम रिजनेबल आहे. त्यासोबतच हे हॉटेल कसं आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. क्वांटिटीसुद्धा खूप छान आहे. आता ह्या ज्या 2 भाज्या होत्या इतक्या टेस्टी होत्या, पण त्यांचं नाव माहीत नाही, कारण आम्ही वेटरनी सजेस्ट केलेलं त्याच आम्ही घेतल्या आणि त्या खरंच चवीला खूप छान होत्या. सगळ्यांनी मिळून छान असं जेवण एन्जॉय केलं. केकसुद्धा कट केल्याच्यानंतर केकसुद्धा खाऊन झालेला. बाजूलाच एक छोटासा पार्टी हॉलसुद्धा आहे, तर तिकडे पार्टी वगैरे सगळं चालू होतं. आणि मी तुम्हाला हॉटेल दाखवते. हे हॉटेल इतकं छान आहे, 5 स्टारपेक्षा सुद्धा खूप छान आहे. जर तुम्ही इथे खेडमध्ये वगैरे असाल तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा.
कारण क्वांटिटी, क्वालिटी आणि प्राईस सगळंच एकदम रिजनेबल आहे, त्यामुळे आपल्याला परवडण्यासारखं आहे. सोबतच टेस्ट एकदम छान भेटते. इकडे छान असं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही बसलेलो इथे. असे छान छान म्हणजे पर्टिक्युलर टेबल केलेले आहेत, जे की बाजूला जे काही डेकोरेशन वगैरे दिसते ते खूप छान दिसते. सो एका साईडला अशा प्रमाणे बनवलेले, बाकीच्या साईडला ओपन स्पेस आहे, तिकडे सुद्धा खूप छान बनवले. आणि हॉटेलमध्ये इतकी छान स्वच्छता, क्लिनिंग सगळं एकदम व्यवस्थित होतं. इकडे साईडचे टेबल आहेत आणि तुम्ही हॉटेलचं जे काही म्हणजे जागा आहे ती सुद्धा पाहू शकता. खूप मोठ्या जागेमध्ये एकदम छान हॉटेल बनवलं आहे. एंट्रन्स वगैरे किंवा हॉटेलचं जे काही डेकोरेशन आहे इतकं छान आहे. तर लगेचच बाजूला लागून हा छोटासा हॉल आहे, जिथे आपण बर्थडे पार्टी, बेबी शॉवरचं जे काही डोहाळे जेवण वगैरे ते सगळं इथे छान प्रकारे करू शकतो. इथली अरेंजमेंट खरंच खूप छान आहे आणि हे हॉटेलसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे. हा एंट्रन्सलाच इथे बड्डेसाठी स्पेस दिलेला आहे, जिथे टेबल वगैरे आणि सोफा वगैरे दिलेला आहे. छान बसून तिथे बड्डे सेलिब्रेट करू शकतो. सो अशा प्रकारे छान अशा आठवणी घेऊन आजचा दिवस छान असा गेला आणि सगळ्यांनी छान असे विश केले. त्यासोबतच बड्डे सुद्धा खूप छान झाला. तुमचा दिवस छान असा घालवायचा असेल किंवा कोणतं हॉटेल शोधत असाल तर ह्या हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट करा. बाय बाय.